पहाटे बोचरी थंडी आणि धुक्याची दुलई आणि दुपारनंतर उन्हाची चाहूल घेऊन भोगी आणि मकर संक्रांतीचा सण उद्यावर येऊन ठेपलाय. तिळगुळ घ्या, गोड बोला असा संदेश एकमेकाला देत मनामनात गोडवा निर्माण करणारा सण म्हणून मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरोघरी भोगीचा सण साजरा केला जातो. भोगी दिवशी घरोघरी मिक्स भाजी, राळ्याच्या तांदळाचा भात, बाजरीची भाकरी असा नैवेद्य घरोघरी केला जातो. तर मकर संक्रांती दिवशी सुवासिनी घरी औसा पूजन करतात. त्यासाठी पुरणपोळी आणि गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि सायंकाळी एकमेकाला तिळगुळ वाटून गोड बोला असा संदेश दिला जातो. उद्यावर येऊन ठेपलेल्या भोगी आणि मंगळवारी होणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. बाजारात तिळगुळ, ऊस, गाजरे तसेच भाजी मंडईत वाटाणा, कांद्याची पात याचे स्टॉल्स लागलेत. कुंभारवाड्यात सुगड विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. एरवी काळी कपडे निषिद्ध मानली जातात, पण संक्रांतीसाठी काळी कपडे परिधान करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत महिलांसाठी काळ्या साड्या, मुले आणि पुरुषांसाठी काळे टी शर्टनी कापड बाजार सजली असून भोगी आणि मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होतीये.